धुळे कृष्णनगर येथे महापालिकेच्या नवीन सख्या रुग्णालयाचे लोकार्पण, लवकरच सीटीस्कॅन सुविधा उपलब्ध होणार। शहरातील साक्री रोडवरील छत्रपती संभाजीनगर मोगलाई लागत कृष्णनगर येथे उभारण्यात आलेल्या महापालिकेच्या सख्या रुग्णालयाच्या लोकार्पण यूपीएचसी अंतर्गत उभारण्यात आलेल्या या रुग्णालयासाठी माजी स्थायी समिती सभापती व भाजपच्या गटनेत्या किरण कुलेवार यांनी पाठपुरावा केला। या कार्यक्रमास महापौर मयादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्सना पाटील, धुळे महानगरपालिकाचे आयुक्त नितीन कापडणीस, स्थायी समिती सभापती लताबाई सोनार, महिला बाल कल्याण सभापती उज्ज्वला ठाकरे, उपसभापती शोमा भिल, नगरसेविका किरण राकेश कुलेवार, नगरसेविका निशा महाजन, प्रतिभा अनिल पाटोल, नगरसेवक ललितास्वा, नगरसेवक गुलशन उदासी, अभियंता चंद्रकांत उगले, आरोग्य अधिकारी डॉक्टर संपदा कुलकर्णी आदी उपस्थित होते। आमदार म्हणाले की नव्या रुग्णालयात रक्त तपासणी, लसीकरणासह विविध आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। याच परिसरात महापालिकेच्या माध्यमातून सीटीस्कॅन केंद्र उभारले जाणार असून गरजू नागरिकांना 1000 रुपयांच्या आत सीटीस्कॅनची सुविधा उपलब्ध होईल। या कामासाठी प्रशासकीय मान्यता लवकरच मिळणार असून पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या माध्यमातून डीपीडीसी निधीतून सीटीस्कॅन यंत्र उपलब्ध होणार आहे। कार्यक्रमात 50 परिचारिकांना इंटरनेट सुविधेसह टॅबचे वाटप करण्यात आले। महापालिकेच्या सेवा अधिकाधिक ऑनलाईन करण्यावर भर देण्यात येत असून जन्म, मृत्यू दाखले, बांधकाम परवानगी वांसह विविध सेवा डिजिटल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। नॅशनल हेल्थ च्या माध्यमातून एक कृष्णनगर या भागात एक दवाखाना आपण चालू केला। या आधी जवळच तो दवाखाना होता पण तिथं फार लहान होता, सुविधा नव्हत्या। आता या ठिकाणी सर्व ब्लड टेस्ट आहे, लसीकरण सेंटर आहे आणि तपासणी, छोट्या मोठ्या ज्या तपासणी असतात किंवा काही लागून गेलं चालताना एखाद्याला अर्जन्सी ज्याला म्हणतो आपण, प्राथमिक उपचार, त्या प्रकारच्या सर्व सोयी सुविधा या दवाखान्यात देणार आहोत। यातला लागूनच त्या ठिकाणी आपण आता सिटी स्कॅन लवकरच सिटी स्कॅन सेंटर महापालिकेचं स्वतः पहिल्यांदा, मला वाटतं महाराष्ट्रातच पहिल्यांदा सिटी स्कॅन महापालिकेचा येईल। सर्व दवाखान्यामध्ये सिटी स्कॅनला 8, 10, 12,000, 7,000, 9,000 मर्जीप्रमाणे त्या ठिकाणी पैसे घेतले जातात। म्हणजे सिव्हिलाइज सिटी स्कॅन बंद आहे, ते आपण महापालिकेचं चालू करतोय। परंतु या सिटी स्कॅन सेंटरमध्ये 1000 रुपयाच्या आतच त्या ठिकाणी आपण सिटी स्कॅन करणार आहोत, हे महापालिकेने या ठिकाणी ठरवलेलं आहे। आणि त्याची प्रमा, मला वाटतं मॅडमने कालच सही केली त्याच्यावर, प्रमा पण लवकर होईल। आणि डीपीटीसी अंतर्गत आदरणीय पालकमंत्र्यांनी जयकुमार भाऊ रावल यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। त्यांनी धुळे शहरासाठी सुविधा डीपीटीसीच्या माध्यमातून माझ्या विनंतीला मान देऊन, आयुक्त साहेबांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपलब्ध करून दिली।